गयावया करणारी जन्मदात्री आई, जीवाची बाजी लावून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारे वडील, हातातली कामं सोडून त्या मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न करणारे गावकरी आणि या सगळ्यांवर भारी पडलेला एक 18 वर्षांचा हट्टी मुलगा. ट्रक ड्रायव्हर असलेले वडील आयफोनचे हप्ते भरायला पैसे देत नाही आणि अशाच काहीतरी वेगवेगळ्या कौटुंबिक कारणांवरून हा मुलगा त्याच्यासोबत त्याच्या आई वडिलांनाही घेऊन गेला. या घटनेमुळे कालपासून महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हळहळ व्यक्त करतोय. पण मंडळी, आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात अशी अनेक प्रकरणं घडतायत. जगभरात वाढत चाललेली मटेरियलिस्टिक जीवनशैली नव्या पिढीला आकर्षित करते आणि त्याचा परिणाम म्हणून पोरं अशी भयंकर हट्टी होत आहेत आणि त्यामुळं पालकांच्या डोक्याला जाम वैताग होतोय. आता या अशा पोरांना पालकांनी नेमकं कसं सांभाळावं, हट्टी पोरांना वटणीवर कसं आणावं आणि त्यांना योग्य वळण कसं लावावं, या सगळ्याच प्रश्नांवर चर्चा करणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय ज्वारी. मंडळी, वंशाचा दिवा म्हणत जन्मापासून लाडाकोडात वाढवलेला पोरगा जेव्हा डोक्यावर चढतो आणि मेंदूचा ताण वाढवतो, तेव्हा खरी आई वडिलांच्या पालकत्वाची परीक्षा सुरू होते. लहानपणी एखाद्या गोष्टीसाठी बाळ रुसून बसतं, तेव्हा तेव्हा आई त्याला रुसूबाई रुसू, कोपऱ्यात बसू म्हणून लाडी गोडी लावायची आणि त्याचा हट्ट पूर्ण करायची. तिथूनच या बाळाला कळालं की अरे, आपले हट्ट पूर्ण करण्यासाठी ही रुसून बसण्याची चांगली आयडिया आहे. मग हेच बाळ जेव्हा मोठं होतं तेव्हा याचे हट्ट पण मोठे होत जातात, जे पूर्ण करणं अनेकदा आई वडिलांना शक्य नसतं. पण मुलाला हवं ते मिळालं नाही, एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी झाली नाही, तर तो कुठे निघून जाईल किंवा स्वतःला संपवण्याची भाषा करतो आणि याला घाबरून मुलाच्या प्रेमापोटी आई वडील आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा प्रसंगी कर्ज काढून त्याच्या मागण्या पूर्ण करत असतात. मुलं हट्टी आहेत असं आपण अगदी सहज म्हणतो. एखाद्या गोष्टीसाठी मुलाने हट्ट धरला, रडायला सुरुवात केली किंवा मला हेच पाहिजे आणि असा हट्ट केला की पालकांचा संयम सुटतो. अनेकदा त्यातून ओरडणं, रागावणं, मारणं सुरू होतं. पण खरं पाहिलं तर प्रत्येक हट्टामागे मुलाचा त्रास देण्याचा हेतू असेलच असं नाही. अनेकदा हट्ट हा मुलाच्या मनात सुरू असलेल्या भावनांचा एक प्रकारचा आवाज असतो. त्याला काय वाटतंय, त्याला काय हवंय आणि त्याला काय त्रास होतोय हे शब्दात सांगता येत नसल्यामुळे ते रडून ओरडून किंवा हट्ट करून व्यक्त होत असतं. लहान मुलांच्या जगात त्यांना प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. त्यांना वेळ, परिस्थिती, नियम किंवा परिणाम याचं मोठ्यांसारखं भान नसतं. एखादं खेळणं दुकानात दिसलं आणि ते लगेच मिळालं नाही तर त्यांना वाटतं की आपल्यावर अन्याय झालाय. मोबाईल बंद करायला सांगितला तर त्यांना वाटतं की आपला आनंद हिरावून घेतला जातोय. खेळताना घरी जायला सांगितलं तर त्यांना वाटतं की आपली मज्जा मुद्दाम थांबवली जाते. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलाच्या हट्टाला लगेच वाईट वागणं असा शिक्का मारण्यापेक्षा त्यामागचं कारण समजावून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. हट्टी मुलाला सांभाळताना पालकांचा स्वतःचा संयम ही मोठी गोष्ट असते. मुलगा ओरडत असेल आणि त्याच वेळी पालकही ओरडायला लागले तर परिस्थिती आणखीनच बिघडते. मुलाचा आवाज मोठा झाला म्हणून आपला आवाज त्याच्यापेक्षा मोठा करणं म्हणजे समस्या सोडवणं नाहीये. उलट मुलाला शांतपणे सांगता येतं की तुला हे खूप हवंय हे मला समजतंय, पण आत्ता ते घेणं शक्य नाहीये. मुलाला आपली इच्छा मान्य झाली नाही तरी आपली भावना समजून घेतली गेली आहे ही जाणीव त्याच्यासाठी महत्वाची असते. त्यासोबत मुलाला प्रत्येक वेळी नाही म्हणण्यापेक्षा त्याला पर्याय देणं अधिक परिणामकारक ठरू शकतं. उदाहरणार्थ, आता टीव्ही बंद कर असं सांगण्याऐवजी आता 10 मिनिटात टीव्ही बंद करायचा आहे, तुला शेवटचा कोणता शो बघायचा आहे असं विचारता येईल. यामुळे निर्णय पूर्णपणे पालकांचा आहे असं न वाटता मुलालाही काही प्रमाणात निवड करण्याची संधी मिळते. मुलांना स्वतःचं मत व्यक्त करण्याची आणि काही निर्णय घेण्याची संधी मिळाली की त्यांचा विरोध कमी होण्याची शक्यता असते. मात्र याचा अर्थ असा नाही की मुलाच्या प्रत्येक हट्टाला होकार द्यायचा. उलट प्रेमासोबत सीमा असणं तितकंच महत्वाचं आहे. मुलाला वाईट वाटेल म्हणून प्रत्येक मागणी पूर्ण केली तर मुलाला हळूहळू अशी सवय लागू शकते की रडल्यावर, ओरडल्यावर किंवा हट्ट केल्यावर आपल्याला हवं ते मिळत आहे. त्यामुळे पालकांनी काही स्पष्ट नियम ठरवले पाहिजेत आणि ते नियम दरवेळेस पाळले पाहिजेत. आज एखाद्या चुकीच्या वागण्याला परवानगी आणि उद्या त्याच गोष्टीसाठी शिक्षा असं झालं तर मुलाला नेमकं काय योग्य आणि काय अयोग्य हेच समजणं कठीण होतं. त्यानंतर हट्टी मुलाला समजावताना तुलना करणं नेहमी टाळायला हवं. तुझे मित्र बघ किती शहाणे आहेत, तुझी बहीण बघ कशी हट्ट करत नाही, शेजारच्या मुलाकडून काहीतरी शिक, अशी वाक्य मुलांना मनावर खोल परिणाम करू शकतात. हे तुम्ही स्वतःवरूनच उदाहरण घ्या. अशा तुलनेमुळं त्याचा हट्ट कमी होण्याऐवजी न्यूनगंड किंवा पालकांबद्दल राग निर्माण होऊ शकतो.
त्याऐवजी मुलाच्या वर्तनाबद्दल बोलणं अधिक योग्य ठरतं. तू वाईट मुलगा आहेस असं न म्हणता तू आत्ता ज्या पद्धतीने बोलतोयस ती पद्धत योग्य नाही असं सांगणं महत्वाचं आहे. मुलगा आणि त्याचं वर्तन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मुलं अनेकदा लक्ष मिळवण्यासाठीही हट्ट करतात. घरात पालक सतत मोबाईल, काम किंवा इतर जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असतील तर मुलाला आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी रडणं किंवा हट्ट करणं हा सोपा मार्ग वाटू शकतो. म्हणून मुलांसोबत काही वेळ फक्त त्यांच्यासाठी देणं आवश्यक आहे. त्या वेळेत मोबाईल बाजूला ठेवून त्यांचं बोलणं ऐकणं, त्यांच्यासोबत खेळणं, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रस घेणं या साध्या गोष्टी मुलाच्या भावनिक गरजा पूर्ण करू शकतात. अनेकदा मुलाला महागडं खेळणं नको असतं, त्याला आपल्या आईबाबांचा वेळ हवा असतो. मुलाने एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरला आणि तो पूर्ण करता येत नसेल तर कारण समजावून सांगणंही महत्वाचं आहे. नाही म्हणजे नाही एवढ्यावर विषय संपवण्यापेक्षा त्याला परिस्थिती समजेल अशा भाषेत कारण सांगता येतं. अर्थात प्रत्येक वेळी मोठं व्याख्यान द्यायची गरज नाही. लहान आणि स्पष्ट वाक्य हे पुरेसं असतं. मुलाला आपण त्याच्या विरुद्ध नाही तर त्याच्या हितासाठी काही नियम ठेवत आहोत हे हळूहळू समजायला लागतं. मुलगा रडत असेल तर त्याला लगेच रडू नकोस असं म्हणण्यापेक्षा त्याला रडू देणं आणि त्याची भावना स्वीकारणंही आवश्यक असतं. रडणं म्हणजे नेहमी हट्ट नाही. तुला खूप वाईट वाटलंय म्हणून तू रडतोयस हे मला समजतंय असं म्हटलं तर मुलाला स्वतःच्या भावनांना नाव देण्याची सवय लागते. पुढे तो राग, दुःख, निराशा किंवा भीती याबद्दल बोलायला शिकतो. भावना दाबून ठेवण्यापेक्षा त्या योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकणं ही मुलाच्या वाढीतली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर मुलाच्या चांगल्या वर्तनाचं कौतुक करणं ही तितकंच महत्वाचं आहे. आपल्या मुलानं चुकीचं केल्यावर लगेच आपण लक्ष देतो, पण त्याने शांतपणे एखादी गोष्ट मान्य केली, स्वतःहून खेळणी आवरली किंवा राग आला तरी शांत राहण्याचा प्रयत्न केला तर त्याचं कौतुक आपण किती वेळा करतो. आज तू राग आला तरी शांतपणे बोललास, मला ते खूप आवडलं असं सांगणं मुलाला योग्य वर्तन पुन्हा करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतं मंडळी. त्यानंतर महत्वाचं म्हणजे पालकांनी स्वतःच्या वर्तनाकडे लक्ष द्यायला हवं. मुलं आपण सांगतो तेवढंच ऐकत नाहीत, आपण जे करतो तेही खूप बारकाईनं पाहत असतात, निरीक्षण करत असतात. आपण स्वतः छोट्या गोष्टींवर चिडत असू, मोबाईल सोडवायला तयार नसू, एखादी गोष्ट न मिळाल्यावर आपण रागवत असू आणि त्याच वेळी मुलाला संयम शिकवत असू तर त्याच्यावर त्याचा परिणाम होणारच आहे ना. मुलांना संयम शिकवण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे तो संयम आपल्या स्वतःच्या वागण्यातून दाखवणं. आणि हो, काही वेळा मुलाचा हट्ट हा त्याच्या स्वभावाचा भाग असू शकतो. प्रत्येक हट्टी मूल भविष्यात त्रासदायक व्यक्ती बनेल असं अजिबात नाही आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर आजचा हट्टीपणा उद्या आत्मविश्वास, ठामपणा आणि स्वतःचं मत मांडण्याची क्षमता देखील बनू शकतो. फरक इतकाच असतो की मुलाला माझं म्हणणं प्रत्येक वेळी मान्य झालंच पाहिजे, याऐवजी माझं मत मी शांतपणे मांडू शकतो आणि दुसऱ्याचं मतही ऐकू शकतो हे शिकवणं गरजेचं आहे. शेवटी हट्टी मुलाला बदलण्यापेक्षा त्याला समजून घेणं अधिक महत्वाचं आहे. प्रत्येक हट्टामागे एखादी गरज, भावना, अपेक्षा किंवा असुरक्षितता असू शकते. पालकांनी त्या भावनेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, त्यासोबत प्रेम आणि शिस्त याचा योग्य समतोल ठेवला, स्पष्ट सीमा आखल्या आणि त्या सातत्यानं पाळल्या तर हळूहळू मुलाच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसायला लागतो. मुलं एका दिवसात बदलत नाहीत, त्यांना वेळ, संयम आणि सातत्य लागतं. कारण शेवटी मुलाला फक्त कसं वागायचं हे शिकवणं पुरेसं नसतं, तर आपल्या भावना कशा समजून घ्यायच्या आणि त्या योग्य पद्धतीने कशा व्यक्त करायच्या हे शिकवणं अधिक महत्वाचं असतं. आणि हे शिकवताना पालकांनी लक्षात ठेवावं की मुलाचा हट्ट मोडायचा नसतो, तर त्या हट्टामागचं मन समजून घ्यायचं असतं. बाकी मंडळी, तुम्हाला या भावनेच्या गायडन्स बद्दल काय वाटतंय आणि अशी कोणती भावना आहे ज्यावर तुम्हाला गायडन्स हवाय याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.